नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिजाऊच्या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. पोलीस भरती या परीक्षेच्या अनुषंगाने आपण रोज 4:15 वाजता 4:10 लाईव्ह सेशन आपण घेतोय. महिन्याभरापासून ही ऍक्टिव्हिटी सुरू आहे. या ऑनलाईन सेशनच्या मार्फत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन विषय आहेत, या ज्या दोन विषयांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये, त्या बाबतीतील तुमची भीती दूर व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा संदेश पोहोचवा, ही लिंक पोहोचवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोघं विषयांबाबतीमध्ये 20 ते 25 प्रश्नांची चर्चा या ठिकाणी करणार आहेत. प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. आपल्याला 30 ते 35 सेकंद प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी दिला जाईल. प्रश्न जमत असेल तर सोडवा आणि प्रश्न सोडवल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते तपासा. चला मग आपण सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो. चला, पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांकांची तुलना असा एक टॉपिक आपला गणितामध्ये आहे. अपूर्णांकांची तुलना. अपूर्णांकांची तुलना. आता अपूर्णांकांची तुलना करताना अपूर्णांकांचे छेद जर समान असतील तर फार लवकर तुम्ही तुलना करू शकतात अपूर्णांकांची. परंतु या ठिकाणी छेद समान नाही आहेत, तर आपल्याला एकतर छेद समान करून घ्यावे लागतील, नाहीतर मग याच्या किमती तुम्ही जर काढल्या तर तुम्हाला ते जास्त सोयीचं असेल. तर अपूर्णांकांची तुलना करताना बघा, आता दोन दोन जर आपण दोन दोनच्या गटामध्ये घेतले, समजा मी 14/15 आणि 1/4 याच्यामध्ये मला जर तुलना करायची तर मी तिरकस गुणाकार मी इथं करेल. म्हणजे 14 गुणिला 4 आणि 15 गुणिला 1. सो 14 चोक 56, 15 एक 15, तर 56 मोठा आहे. म्हणजे 14/15 आणि 1/4 याच्यामधला मोठा अपूर्णांक आला 14/15. आता याची तुलना मी पुढच्या 2/5 शी करणार आहे. 2/5 शी करणार आहे. पुन्हा तिरकस गुणाकार करू इथं, तर काय वाटेल बघा, 14 गुणिला 5 आणि 15 गुणिला 2. सो 14 पंचे 70 आणि 15 दुणे 30. 70 मोठा आला. म्हणजे पुन्हा या दोन मधला 14/15 मोठा आहे. आता 14/15 ची तुलना शेवटच्या 14/16 शी करा. आता दोघांचा छेद अंश सारखा आहे. दोघांचा जर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा अपूर्णांक असतो. म्हणजे या सर्वांमधला मोठा अपूर्णांक झाला 14/15. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. चला, एक पर्याय असा होता बघा, जर मी सर्वांचे अंश सारखे केले असते, अंश सारखे केले असते म्हणजे इथं मला 14 पाहिजे होता, इथं 14 पाहिजे होतं. तर इथं 14 पाहिजे असेल तर अंश आले छेदाला 14 ने गुणून टाका, इथं 7 ने गुणावं लागलं असतं. म्हणजे बघा काय झालं असतं, 14/15 तर पहिला तर आहेच. दुसरं, याला अंशाला आणि छेदाला 14 ने जर गुणलं तर भेटेल तुम्हाला 14/56 भेटला असता. याला अंशाला आणि छेदाला 7 ने गुणलं तर 14/35 भेटला असता. आणि शेवटचा तुमचा आहे 14/16. आता ज्या अपूर्णांकांमध्ये अंश समान असतात, अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. बघा, याचा छेद सर्वात लहान आहे जो 15 आहे, म्हणून हा अपूर्णांक सर्वात मोठा असेल. सो ही पण एक पद्धत त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. तर खूप सुंदर प्रश्न आहे, प्रश्न लिहून घ्या. आणि एक पद्धत म्हणजे ती, आपण या ठिकाणी दोन दोन अपूर्णांकांचे गट घेतले, तिरकस गुणाकार केला. पहिला तिरकस गुणाकार मोठा आहे म्हणून पहिला अपूर्णांक मोठा. मग त्या मोठ्याची पुढच्याशी आपण तुलना केली. अशा पुढच्याशी तुलना करत करत आपल्याला एक शेवटचा अपूर्णांक राहिला, तो मोठा अपूर्णांक असेल. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? त्रिकोणांची संख्या आपल्याला काढायची. चला, मी तुम्हाला वेळ देतोय. याच्यासाठीचा एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगेन. त्रिकोणांची संख्या आपल्याला काढायची आहे. याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. याच्यासाठी शॉर्टकट असा आहे बघा, या चौकोनाचे किती भाग झालेत ते भागांना नंबर द्या. 1, 2, 3 आणि 4. सर्वात मोठा काय? 4 आहे.
सो 4ची दुप्पट करून टाका, 4ची दुप्पट करून टाका, 4ची दुप्पट 8, म्हणजे या आकृतीत असलेल्या त्रिकोणांची संख्या असणार आहे 8. शॉर्टकट समजला असेल तर यस म्हणा. म्हणजे बघा, आता समजा मी तुम्हाला अशा प्रकारची या ठिकाणी आकृती देतोय आणि मी जर तुम्हाला विचारलं की या आकृतीतील एकूण त्रिकोणांची संख्या किती, बघा आकृतीकडे लक्ष द्या. अशी आकृती मी तुम्हाला दिलेली आहे, अशी आकृती तुम्हाला दिलेली आणि मी विचारलं की या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती, तर या आकृतीचे किती भाग झालेत बघा, या चौरसाचे किंवा चौकोनाचे किती भाग झालेत, त्या भागांच्या संख्येच्या दुप्पट त्रिकोण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर मग बघा किती भाग झालेत बघा, इथं भाग बघा किती झालेत. इथून मोजायला सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 भाग झाले. तो 8च्या दुप्पट. तर याच्यामध्ये किती असतील त्रिकोण? 16 त्रिकोण असतील. म्हणून जर चौरसाचे काही भाग झालेले तुम्हाला दिसत असतील तर त्या किती भाग झालेत ते मोजा आणि त्याच्या दुप्पट त्रिकोण त्या ठिकाणी तयार होतात. त्रिकोणांची संख्या मोजा, चौकोनांची संख्या मोजा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खालील अंक सूचीतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असलेली योग्य संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. चला 30 सेकंदाचा वेळ दिलाय मी तुम्हाला. चला 30 सेकंद दिलेले आहेत. चला बघा, आता या आकृती या तुम्ही संख्या मालिकेकडे जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल. तर संख्या कशा वाढतायत बघा. 4 गुणिला 2, 4 दुने 8 होतोय. 8 अधिक 1 केला तर 9 भेटतो तुम्हाला इथे. नंतर दुसरा 9ची पुन्हा दुप्पट केली, 9ची दुप्पट 9 दुने 18 झाला, 18 मध्ये 1 मिळवला, 19 मिळवला. 19 गुणिला 2, 19 जुने किती होतात? 38, 38 मध्ये 1 मिळवला तर किती झालं? 39. तर याच लॉजिक प्रमाणे 39ची दुप्पट होणार. 39ची दुप्पट होते विद्यार्थी मित्रांनो 78, आणि 78 मध्ये 1 मिळवला तर तुमचं उत्तर 79 असणार आहे, पर्याय क्रमांक 4. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं असेल. मी तेवढा वेळ दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो. चला ओके, लॉजिक व्यवस्थित लिहून घ्या. लॉजिक व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा प्रश्न आपल्या समोर आला, याला म्हणतात समान संबंधावरील प्रश्न. समान संबंध. मागच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला बोललो होतो, समान संबंधावर 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक शब्द समान संबंध, दुसरा संख्या समान संबंध आणि तिसरा अक्षर समान संबंध. तर हा संख्या समान संबंध म्हटलाय बघा. या दोन संख्यांमध्ये, या दोन पदांमध्ये काहीतरी विशिष्ट संबंध आहे. तो संबंध आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यानुसार 5चा संबंध दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या संख्येशी तुम्ही जोडू शकताय. यस, सोपं आहे बघा. ओळखीची संख्या 4, 4ची पुढची संख्या काय होते? 5, आणि 5चा वर्ग काय होतो? 25. मग त्याच अनुषंगाने 5 6, 5चा पुढचा वर्ग, 5चा पुढची संख्या 6 आणि 6चा वर्ग काय असणार आहे? 36. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. म्हणून संख्यांचे बघा, पुन्हा एकदा सांगतो, वर्ग कुठपर्यंत? 1 ते 30 पर्यंतचे वर्ग. घनसंख्या 1 ते 15 पर्यंतच्या घनसंख्या. नंतर A to Z पर्यंतचे हे अक्षरांचे क्रमांक.
1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या यांचे पारायण करा, या गोष्टींचे पारायण करा, पोस्ट सहज मिळेल. चला पुढचं बघा, विजोड पद ओळखा. विजोड पद म्हणजे काय? विसंगत पद ओळखा. विसंगत, न बसणारा पर्याय, न बसणारा. 48, 56, 75, 84. पाढेपाठ असतील, विभाज्यतेच्या कसोट्या मी तुम्हाला सांगितलंय. पुन्हा विभाज्यतेच्या कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या 11 पर्यंतच्या पाठच असल्या पाहिजे. 11 पर्यंत. व त्याच्यामध्ये काही स्पेशल विभाज्यतेच्या कसोट्या, जसं 3ची कसोटी, 9ची कसोटी, 11ची कसोटी, काही विशेष आहेत यार. तुम्हाला दिसतंय 48 ला 3ने भाग जातो, 75 ला 3ने भाग जातो, 84 ला पण 3ने भाग जातो. अजून बघा, या सर्वांची 8 आणि 4 आणि 8 याच्या अंकांची बेरीज 8 आणि 4 किती होते? 12 होते. 75च्या अंकांची बेरीज किती होते? 7 अधिक 5 किती होते? 12 होते. 84च्या अंकांची बेरीज किती होते? 8 अधिक 4 किती होते? 12 होते. पण या गटामध्ये 56 ही संख्या बसत नाही, म्हणून हे विजोड पद आहे, म्हणजे न बसणारं पद आहे. या गटात न बसणारं हे पद आहे. चला पुढचा, खालीलपैकी कोणती एक संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे ती शोधा. इतरांपेक्षा वेगळी असलेली संख्या शोधा. 10 सेकंद लागतील तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. आणि म्हणून मी म्हणतोय बघा, पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय, वर्ग पाठ करा, घन पाठ करा, इंग्रजी अक्षरांचे क्रमांक पाठ करा, मूळ संख्या पाठ करा, विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करा, पाठांतराला महत्व द्या. गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय जे आपल्याला स्पर्धेमध्ये फार पुढे ठेवू शकतात, फार पुढे ठेवू शकतात. सहज सिलेक्शन होऊन जाईल, लक्षात घ्या, सहज सिलेक्शन होऊन जाईल. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 29. कारण 29 व्यतिरिक्त सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या. हा 7चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे आणि हा 5चा वर्ग आहे, म्हणून तुमचं उत्तर 29 असेल. काहीच बघा, कोणतंही या ठिकाणी फार जास्त फॉर्म्युले, तुम्हाला सूत्र आठवायची गरज नाही, आकडे मोड करायची गरज नाही. इतक्या सहजतेने जर तुम्हाला 10-15 प्रश्नांचं उत्तर देता येत असतील तर याच्यासारखा सोपा विषय नाही. परंतु उगाच आपण त्याच्याबद्दल पूर्ण माहिती न घेता, पूर्ण जाणीव न करून घेता आपण कन्फ्युजन, आपण अनुमान काढून टाकलंय की हा प्रश्न, हा विषय कठीण आहे. चुकीचा आहे. हा सांकेतिक भाषेवरचा, बघा, सांकेतिक भाषेवरचा प्रश्न. मी प्रत्येकाला वेळ देतोय. आणि यासाठी बघा A to Z अल्फाबेट्स महत्वाचे आहेत. ABCDEF, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला रेकमेंड केलंय, हे तुम्ही लिहून पण काढलं तुम्ही परीक्षेमध्ये तरी चालेल, कारण 2-4-5 प्रश्न आपल्याला त्याच्यावर विचारले जातात. तर तेवढी मेहनत घेतली आपण तर काही फरक पडणार नाही. पाठांतर असेल तर फारच चांगली गोष्ट आहे, परंतु जर राहून गेलं तर आपण हे अशा पद्धतीने लिहा. आणि यांना नंबर्स पण देणं गरजेचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. कुछ तो गडबड हुई है. 7, 8, 9, 10, 11. एल राहिला. एल राहिला. बघा, असं होतं, असं होतं, असं होतं. एल राहिला. आणि सर्व्हिस सिक्वेन्स LMNOPQRSTUVWXYZ. सो 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. मला काय म्हणतो बघा, फ्रायडे या शब्दाला काय लिहिलं जातंय? फ्रायडे या शब्दाला
फ्रायडे या शब्दाचा कोड. नेहमी सांगत असतो बघा, आपला जमेची बाजू काय, आपला स्ट्रॉंग पॉइंट काय. आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे नंबर्स. तर नंबर्स वर काम करा. याचा नंबर आहे बघा 6, सी चा नंबर आहे 3, आर चा नंबर आहे 18, ओ चा नंबर आहे 15, म्हणजे -3 झाले. आय चा नंबर आहे 9, एफ चा नंबर आहे 6, पुन्हा -3 झालाय. डी चा नंबर 4 आणि ए चा क्रमांक 1 आहे. ए चा क्रमांक 27 पण घेऊ शकता तुम्ही. 27 मधून 3 गेले 24, 25 मधून 3 गेले 22, म्हणजे दिसतंय तुम्हाला सर्व ठिकाणी -3 केलाय. मग बघा, ऑरेंज जर तुम्हाला आता ऑरेंज साठीचा कोड शोधायचा असेल तर पहिला आणि शेवटचा ओ कितीवर आहे, 15 वर आहे, आणि ई कितीवर आहे, 5 वर आहे. 15 मधून 3 वजा केले किती राहिले, 12. 12 म्हणजे एल. आपल्या उत्तराची सुरुवात एल ने व्हायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 येणार नाही. नंतर 5 मधून 3 गेले किती उरतील, 2. आपल्या उत्तराचा शेवट बी ने व्हायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 येत नाही, म्हणजे हे 2 राहिले. आर चा 18 क्रमांक, 18 वजा 3, 18 वजा 3 किती आले, 15. 15 वर काय, ओ. येला मी तुम्हाला 27 घ्यायला सांगितलं. 27 वजा 3 किती येतं, 24. 24 वर कुठला, एक्स. एन चा क्रमांक 14 आहे. 14 वजा 3 केले तर किती राहतील, 11. 11 वर कुठला आहे, के. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. तर कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न सॉल्व्ह करताना अल्फाबेटचे क्रमांक फार महत्वाचे. अल्फाबेटचे क्रमांक फार महत्वाचे. प्रश्न लिहून घ्या. डिफिकल्टी वाढली तर, डिफिकल्टी लेवल वाढली तर याच्यापेक्षा काही डिफिकल्ट विचारलं जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. पुढचा प्रश्नाचं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी अल्फाबेट्स लिहिलेले आहेत मागच्या प्रश्नामध्ये, त्याचा वापर करा. चला, प्रश्न लिहा. अल्फाबेट्सला क्रमांक द्या. झेड, एक्स, यू, क्यू. नंबर्स मध्ये कन्वर्ट करा. याचा नंबर 26 आहे, याचा 24 आहे, याचा 21 आहे, याचा 17 आहे. मग बघा, इथं संख्या कितीने कमी झाली, 2 ने कमी झाली. इथं संख्या 3 ने कमी झाली. इथं संख्या 4 ने कमी झाली. पुढे कितीने कमी व्हायला पाहिजे, संख्या 5 ने कमी व्हायला पाहिजे. 5 ने कमी व्हायला पाहिजे म्हणजे काय येणार आहे रे, 12. पुन्हा पुढे कितीने कमी व्हायला पाहिजे, 6. म्हणजे किती असेल, 6. 12 वर कुठला अल्फाबेट आहे, एल. 6 वर कुठला अल्फाबेट आहे, एफ. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, एल एफ. झालं तुमचं उत्तर. हा, तुमचं पण उत्तर आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. अल्फाबेट्स वर काम करा. अल्फाबेट्स वर काम करा. लॉजिक लिहून घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. टेक युअर टाइम. मी तुम्हाला वेळ देतोय.
प्रश्न काय विचारतोय बघा, एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागितले तर उत्तर 3 आले, तर बरोबर उत्तर कोणते यावयास हवे? म्हणजे काय केलंय त्याने, गुणायचं होतं त्याने भागितलंय, म्हणजे एक संख्या आहे समजा, त्या संख्येला त्याला 3 ने गुणायचं होतं पण त्याने 3 ने भागितलंय, तर उत्तर 3 आलंय. त्याच्यावरून संख्या काढता येईल ना आपल्याला. एक्स बरोबर 3 गुणिला 3, म्हणजे ती संख्या होती 9. ती संख्या काय होती? 9 होती. आणि त्याला करायचं काय होतं, संख्याला काय करायचं होतं, 3 ने गुणायचं होतं. मग त्या संख्येला खरं उत्तर काय आलं असतं, 9ला 3 ने गुणायचंय. 9 गुणिला 3, 9 त्रिक 27. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. आशा करतो की तुमचं पण उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं असेल. प्रश्न लिहून घ्या. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागितलंय. मग आपण त्या संख्येला 3 ने भागितलं तर उत्तर 3 आलं. ओके. जर तुम्हाला पुन्हा समजून पाहिजे असेल तर काय केलंय बघा आपण, x/3 बरोबर 3 आलं. मग हा 3 इकडे भागाकारात आहे, समीकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे जाताना गुणाकारात चाललं जाईल. म्हणजे x बरोबर काय भेटलं, 9. म्हणजे ती संख्या आपल्याला काय मिळाली, 9. आता त्याचं बरोबर उत्तर काय होतं, त्या संख्येला 3 ने गुणल्यानंतर. मग ती संख्या आपल्याला काय मिळाली, 9 मिळाली. 9ला 3 ने गुणा, 9 त्रिक किती होतील, 27. म्हणजे हे खरं उत्तर यायला पाहिजे होतं. हे खरं उत्तर यायला पाहिजे होतं. चला पुढचा प्रश्न सुंदर आहे, विचार करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने उत्तराचा पर्याय चॅट बॉक्स मध्ये टाका. एका ठराविक प्रकारच्या गणितीय पद्धतीमध्ये 4 गुणिला 3 16 होतो, 6 गुणिला 4 28 होतात, 4 गुणिला 2 12 होतात, तर 9 गुणिला 5 किती असेल? आता बघा, 4 गुणिला 3 ऍक्च्युली तर किती होतो, 12 होतोय, पण त्याच्यामध्ये 4 मिळवले जात आहेत आणि 16 केले जाईल. तीच पद्धत दुसऱ्या ह्याच्यासाठी वापरली का, 6 गुणिला 4 6 चोक किती होतात, 24 होतात. 24 मध्ये 4 मिळवले आणि 28 लिहिलेले आहेत. पुढे पण तेच होतं काय, व्हेरीफाय करा. 4 गुणिला 2 होतो 8 आणि 8मध्ये 4 मिळवलेत तर 12. म्हणजे तुमचं लॉजिक बरोबर शोधलंय म्हणून 9. आता काय करावं लागेल तुम्हाला, 9 गुणिला 5, 9 5 किती होतील, 45. आलेल्या गुणाकारात 4 मिळवा, म्हणजे तुमचं उत्तर 49 असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. पुरेसा वेळ मी तुम्हाला दिलेला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आले देखील आहेत. व्हेरी गुड. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. हा, खालील प्रश्नामध्ये वर्तुळामधील आणि वर्तुळाबाहेरील संख्यांमध्ये एक संबंध आहे. तर तो संबंध लक्षात आपल्याला घेऊन तिसऱ्या वर्तुळातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची मित्रांनो. चला,
आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढण्यासाठी बरेच ट्रायल अँड एरर्स करावे लागतील. ट्रायल अँड एरर म्हणजे काय? आता समजा समोरासमोरील संख्यांचा मी गुणाकार केला, 5 दुणे किती होतात? 10 होत आहेत, आणि हे किती होत आहेत? 63 होत आहेत. नमी 7 63. आता काय संबंध यांच्यामध्ये येतोय का? यांची बेरीज केली, वजाबाकी केली, असं काहीतरी भेटतंय का? असा विचार करा. अन्यथा मग सर्वांची जर बेरीज केली, 9 आणि 7 किती होतात? 16, 16 आणि 5 21, 21 आणि 2 23 झाली बेरीज. इथं होतंय का बघा? 9 आणि 4 13, 13 आणि 8 21 आणि 6 27 झाली बेरीज. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील संख्यांची बेरीज ही मध्ये लिहिलेली आहे. तर तुमचं उत्तर 5 अधिक 6 अधिक 8 अधिक 9 असं येणार आहे. सो तुमचं उत्तर हे 11, 11 आणि 9 20 आणि 8 28 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. तर अशा वेगळ्या ट्रायल अँड एरर्स कराव्या लागतील आपल्याला. प्रश्न समजला असेल तर यस म्हणा. चला, पुढचा प्रश्न पण हा संख्यांवर आधारलेला आहे. संख्यांवर आधारलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. चला पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सोपा प्रश्न आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4 मूलभूत क्रिया आहेत, ज्या बेसिक क्रिया आहेत, पायाभूत क्रिया आहेत. त्याच्या पलीकडे काहीच विचारलं जात नाही, लक्षात घ्या. जास्त बाऊ करूच नका तुम्ही याचा. या 4 क्रियांच्या पलीकडे काहीही विचारलं जात नाही. पटकन आतापर्यंत बघा, आतापर्यंतच्या अनुभवाच्या बेसिसवर तुम्हाला करता येईल. ही डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या म्हणजे 12 अधिक 9, 12 अधिक 9 किती केले? 21, आणि 21 ची दुप्पट 42 याच्या दोघांच्या मध्ये लिहिली आहे. तेच लॉजिक इथं आहे का बघा? 17 अधिक 15, 17 अधिक 15 जर केले तर दोघांची बेरीज 32 होते. 32 ची दुप्पट केली तर किती येणार आहे? 64 आहे तिथं. मग त्याच अनुषंगाने 29 अधिक 16 जर केलं, 29 अधिक 16 45 होतात, आणि 45 ची दुप्पट काय होणार आहे? 90 होणार आहे. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. मला उत्तराची अपेक्षा आहे. रमेश जवळ उमेशच्या तिप्पट रुपये आहेत. दोघांचे मिळून 28 रुपये आहेत. तर रमेश जवळ उमेश पेक्षा किती रुपये जास्त आहेत? एक समीकरण तयार करा. रमेश जवळ उमेशच्या तिप्पट आहे, म्हणजे उमेशची रक्कम मानून घ्या एक्स. करा, माझ्यासोबत करा. उमेशची रक्कम मानून घेऊ आपण. उमेश जवळ एक्स रुपये आहेत असं माना. मग उमेश जवळ एक्स रुपये असतील तर रमेश जवळ किती असतील? त्याच्या तिप्पट आहेत. रमेश जवळ 3x रुपये आहेत. हा मुद्दा समजला सर्वांना? आता दोघांची मिळून 28 रुपये आहेत, म्हणजे एक्स अधिक 3x बरोबर 28 आहे. मग एक्स अधिक 3x म्हणजे किती झाले? 4x बरोबर 28 आहे मित्रांनो. तर x बरोबर 28 भागिला 4 म्हणजे उमेश जोड आले 7 रुपये. उमेश जोड 7 रुपये आले, आणि त्याच्या तिप्पट रक्कम रमेश जोड आहे. रमेश जोड 21 रुपये आले. सो मग आता विचारलंय, रमेश जवळ उमेश पेक्षा किती रुपये जास्त आहे रे? 14 रुपये जास्त आहे. 14 रुपये जास्त आहे. प्रश्न समजत असेल, आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटापट पटापट लाईक बटन दाबा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, म्हणजे
तुम्हाला लाईव्ह सेशनचे नोटिफिकेशन येत राहतील. हा, रोज 4:10 आपल्याला लिंक शेअर करण्यात येईल. 1 तास, हा 1 तास जरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रोज दिला, प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, म्हणजे याला दुसरा पर्याय नाहीये प्रॅक्टिसला. आणि हे दोन असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये जितका जास्त सराव कराल तितकं जास्त तुम्हाला मार्क्स मिळतील. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे. हा काल दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे. दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे. साधारण वर्ष असो की लीप वर्ष असो, काल मी तुम्हाला जर आठवत असेल तर मराठी महिन्यांचे नावं तुम्हाला दिले होते आणि ते पाठ करायला लावले होते. रोज काही ना काही नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत भेटते. काही सूत्र देखील मी कालच्या सत्रामध्ये तुम्हाला दिले होते. आज आपल्याला या ठिकाणी बघावं इथं बघतो, ऑक्टोबर महिन्यामध्ये 31 तारखेला रविवार आहे. तर मला पहिल्यांदा सांगा की ऑक्टोबर महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. तर आपल्याला विचारलंय की त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील, आणि तो 31 तारखेचा वार देखील रविवार आहे. ज्या महिन्यामध्ये 31, बघा 31 दिवस असतात, त्या महिन्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा या तारखेचा वार आणि 29, 30 आणि 31 या तारखेचे वार सारखेच असतात. आता हा जर रविवार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जर रविवार आहे तर 3 तारखेला पण रविवार असेल. हा, 3 तारखेला पण रविवार असेल. आणि नेहमी लक्षात घ्या, 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळेस येतो. आणि तो कधी कधी येतो, 1 तारखेचा वार कधी रिपीट होतो, 29ला. 2 तारखेचा वार कधी रिपीट होतो, 30ला. आणि 31 तारखेचा वार 3ला. म्हणजे या ठिकाणी 31 तारखेला जर रविवार असेल तर त्या महिन्यात रविवार एकूण किती वेळेस आला, 5 वेळेस आला. एकूण 5 वेळेस आला. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? हा 12 आहे आणि हा 17 आहे. चला, तर या ठिकाणी 507 म्हणजेच 25/35 लिहिलेलं आहे. तर काय दिसतंय, अंशाला आणि छेदाला 5ने गुणलेलं आहे. मग त्याच पद्धतीने 12/17 याला अंशाला आणि छेदाला 5ने गुणून टाका. सो 12×5 = 60 आणि 17×5 = 85. सो तुमचं उत्तर 60/85 पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो पुन्हा, काय पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? पाढे. पाढे किती पर्यंतचे करा? 1 ते 30 पर्यंतचे करा. 1 ते 30 पर्यंतचे पाढे रोज एक, रोज एक. काही नियम बनवा स्वतःसाठी. स्वतः काहीसाठी नियम बनवा, शिस्त ठेवा आणि या गोष्टींचे पारायण करा. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला, प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.
तीन संख्यांचा गुणाकार किती आहे बघा, तीन संख्यांचा गुणाकार 384 आहे आणि त्या संख्यांचे गुणोत्तर एकाच दोनास तीन आहे. आता बघा एकाच दोनास तीन गुणोत्तर आहे, तर त्या संख्या आपल्याला मानता येतील. एक संख्या एक्स मानू, दुसरी 2x मानू आणि तिसरी 3x मानू. यांचा गुणाकार दिला विद्यार्थी मित्रांनो, यांचा गुणाकार 384 दिलाय. तर आता बघा x गुणिला x म्हणजे x चा घन तयार होईल. 3 गुणिला 2 किती झालं 6. तर 6 गुणिला x चा घन बरोबर 384. आता काय होईल बघा, x चा घन बरोबर 384 भागीला 6. चला भाग द्या. 6 6 36, खाली उरले 2, 6 चौक 24. x चा घन बरोबर 64. सर x बरोबर किती आला 4, कारण 64 हा कोणाचा घन आहे, 4चा. म्हणजे x ची किंमत किती आली 4. आपल्याला त्या संख्यांची बेरीज विचारली. पहिली संख्या किती झाली 4, दुसरी संख्या झाली 4 दुने 8 आणि तिसरी संख्या झाली 4 त्रिक 12. या सर्वांची बेरीज किती होईल 24. आपल्याला तेच विचारलं होतं, सर्व संख्यांची बेरीज किती. तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लिहून घ्या, समजून घ्या. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला बघा, हा प्रश्नाच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळेस चर्चा केली. एका समूहात 10 व्यक्ती आहेत. समूहातील प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी एकदा हस्तांदोलन केलं तर किती हस्तांदोलन होतील. हस्तांदोलनासाठी सूत्र लिहून घेतलंय n कंसामध्ये n वजा 1 भागीला 2. विविध व्यक्ती किती आहेत 10. सो 10 गुणिला 10 वजा 1 9 भागीला 2, म्हणजे तुमचं उत्तर 45 यायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 3. मला पूर्ण खात्री आहे की प्रत्येकाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं असेल. हस्तांदोलनांची संख्या जर काढायची असेल विद्यार्थी मित्रांनो, हस्तांदोलनांची संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे n कंसात n वजा 1 भागीला 2. जिथं n म्हणजे काय, n म्हणजे व्यक्ती. त्या गटातील किती व्यक्ती आहेत. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. प्रशांतने 9 पुस्तकं आणि 5 वह्या 348 रुपयाला खरेदी केल्या आहेत आणि प्रत्येक पुस्तकाची किंमत 27 रुपये आहे. तर वहीची प्रत्येकी किंमत किती. आता बघा, एका पुस्तकाची किंमत 27 रुपये, तर त्याने एकूण किती पुस्तकं खरेदी केलेत 9. मग 27 9 माहिती पाहिजे, पाढेपाठ पाहिजे. मगाशीच बोललो मी तुम्हाला 27 गुणिला 9, 27 गुणिला 9 किती होतात 253. 243, 253 नाही 243. म्हणजे 243 रुपयाची 27 गुणिला 9 बरोबर 243 रुपयाची पुस्तके आली. मग 300 किती आहेत 48. क्या हो रहा है ये?
27 गुणिला 9 बरोबर 243 रुपयाची पुस्तके आली. 348 रुपयांमधून 243 रुपये मायनस करा, वजा करा. 501 105 रुपये कशावर खर्च झाले? वही घेण्यावर. मग एकूण किती वह्या आल्या बघा, किती वह्या आणल्या त्याने? 5 वह्या आणल्या. म्हणजे 105 भागीला 5 करा. पाढे पुन्हा पाठ पाहिजे. 21 पाचा 500 म्हणजे प्रत्येक वहीची किंमत किती असायला पाहिजे? 21 रुपये असायला पाहिजे. पूर्ण पाड्यांवर हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. एक कार 60 किलोमीटर प्रवास 30 किलोमीटर प्रति तास वेगाने करते. पुढचे 100 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि त्यानंतरचे 40 किलोमीटर अंतर तासी 50 किलोमीटर वेगाने करते. तर त्या कारचा संपूर्ण प्रवासाचा वेग किती? आता सरासरी वेग जर तुम्हाला काढायचा आहे, सरासरी वेग काढायचा आहे, तर एकूण कापलेलं अंतर, एकूण अंतर भागीला लागलेला एकूण वेळ. एकूण लागलेलं एकूण अंतर भागीला एकूण लागलेला वेळ. चला अंतर किती होतं बघा. पहिलं 60 किलोमीटर, दुसरं 100 किलोमीटर आणि तिसरं 40 किलोमीटर. आता इथं वेळ किती लागला असेल बघा. 60 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर प्रति तासाने, म्हणजे वेळेचं सूत्र इथे लिहून देतो तुम्हाला. वेळ बरोबर अंतर भागीला वेग. ओके, म्हणजे एवढा वेळ लागला त्याला. दुसरं 100 भागीला 40 आणि तिसरं 40 भागीला 50. आता हे बघा किती झाले. वरचे तर 200 झाले तुमचे, नंतर इथं झाला हा 2 अधिक हे कॅन्सल झाले, हे किती होईल? 2.5 आणि हे कॅन्सल झाल्यानंतर हा येणार आहे 0.8. ओके, तर 200 भागीला इतका वेळ लागला बघा. याची जर बेरीज जर आपण जर केली तर ती होते 5.3. याला आता संक्षिप्त रूप जर तुम्हाला द्यायचं असेल तर 2000 भागीला 53. सो हा 37 पॉइंट, यात जर भागाकार केला बघा, 2000 भागीला 50 जर राहिलं असतं ना, तर हे उत्तर 40 आलं असतं. पण हा 53 आहे, मोठा आहे, म्हणजे 40 तर येणारच नाही किंवा 40 पेक्षा मोठं पण येणार नाही. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 येत नाही आणि 35 हा खूपच छोटा होऊन जाईल, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. तर हा थोडासा हायर डिफिकल्टी लेवलचा प्रश्न आहे. फक्त सूत्र एवढं लक्षात ठेवा. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागीला एकूण वेळ. इथं संक्षिप्त रूपवर तुम्हाला सोपे त्या ठिकाणी नंबर्स दिले जातील. चला शेवटचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या प्रश्नामध्ये प्रत्येकाचं उत्तर अपेक्षित आहे. चला आधी खाकी मग बाकी, लवकर. हा, टार्गेट ठेवा. आधी खाकी मिळवा आणि मग बाकी सर्व करा. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आतापर्यंत आपले 23 सेशन झाले विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. 23 सेशन झालेले आहेत. एका सेशन मध्ये कमीत कमी आपण 20 प्रश्न डिस्कस करतोय. 23 जुने 46 होतात, म्हणजे आतापर्यंत 400च्या आसपास प्रश्न हे डिस्कस झालेले आहेत. ज्यांनी आतापर्यंतचे एकही सेशन मिस केलं नसेल त्यांना जबरदस्त कॉन्फिडन्स तुम्हाला आला असेल.
तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. 23 पेक्षा 11ने कमी असणाऱ्या, 23 पेक्षा 11ने कमी, 23 पेक्षा 11ने कमी म्हणजे किती? 12. 23 पेक्षा 11ने कमी म्हणजे काय? 12. आणि त्या संख्येची तिप्पट, त्या संख्येची तिप्पट म्हणजे 12ची तिप्पट किती झाली? 36. ती येणारी संख्या म्हणजे 36च आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रत्येकाचं या प्रश्नाचं उत्तर आलं असेल याची मला खात्री आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे पुन्हा 20 प्रश्न आपण या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहेत. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.